नमस्कार. आज आपण रसायनशास्त्रातील एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करणार आहोत, बाष्पदाब आणि राऊल्टचा नियम. हे ऐकायला थोडं कठीण आणि जड वाटतं ना? पण अजिबात काळजी करू नका. आपण अतिशय सोप्या चित्रांच्या मदतीने आणि अगदी साध्या भाषेत हे समजून घेणार आहोत. मूलभूत संकल्पनांपासून सुरू झालेला आपला हा प्रवास MHT CET परीक्षेतील प्रश्नांची सहज उकल करण्यापर्यंत जाणार आहे. चला तर मग सुरू करूया. आज आपण बाष्पदाबाच्या मूलभूत संकल्पना, राऊल्टचा नियम, एकूण दाबाचं समीकरण आणि आदर्श विरुद्ध गैर-आदर्श द्रावणं हे सगळं पाहणार आहोत. आणि हो, शेवटी नियमातील विचलन पाहून काही परीक्षेत आलेले प्रश्नही नक्की सोडवूया. चला तर मग पहिल्या भागापासून म्हणजेच बाष्पदाबाच्या अगदी मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करूया. कोणत्याही गुंतागुंतीच्या द्रावणाकडे जाण्यापूर्वी आपण एका साध्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया. बाष्पदाब म्हणजे नक्की काय? साध्या भाषेत सांगायचं तर एका बंद प्रणालीमध्ये म्हणजेच क्लोज्ड सिस्टममध्ये जेव्हा द्रव आणि त्याचं बाष्प समतोल अवस्थेत असतं तेव्हा त्या बाष्पाने निर्माण केलेला दाब म्हणजे बाष्पदाब. इथे दोन अटी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. एक म्हणजे सिस्टम पूर्णपणे बंद असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तिथे समतोल म्हणजेच इक्विलिब्रियम असलाच पाहिजे. आता इथे पहा, या बंद चंचुपात्रामध्ये आपण इथेनॉलसारखा एखादा बाष्पशील द्रव ठेवलाय. लाल बाण वरच्या दिशेने जातायत जे बाष्पीभवनाचा वेग दाखवतायत आणि निळे बाण खाली येतायत जे सांद्रीभवनाचा किंवा कंडेन्सेशनचा वेग दाखवतात. ज्या क्षणी हा वर जाण्याचा आणि खाली येण्याचा वेग अगदी समान होतो ना, त्याला आपण समतोल अवस्था म्हणतो. आणि ह्याच अवस्थेत जो दाब निर्माण होतो तोच आपला बाष्पदाब. आता थोडं पुढे जाऊया. दुसरा विभाग, राऊल्टचा नियम समजून घेणे आणि दुसरा द्रव मिसळणे. समजा मघाशी पाहिलेल्या त्या चंचुपात्रामध्ये आपण आणखी एक द्रव मिसळला, उदाहरणार्थ इथेनॉलमध्ये मिथेनॉल टाकला, तर काय होईल? इथे एंट्री होते राऊल्टच्या नियमाची. हा नियम अगदी सोपा आहे. तो आपल्याला सांगतो की मिश्रणातील कोणत्याही एका घटकाचा अंशतः बाष्पदाब म्हणजेच पार्शियल प्रेशर काढायचा असेल तर त्याच्या शुद्ध अवस्थेतील बाष्पदाबाला फक्त त्याच्या मोल फ्रॅक्शनने गुणायचं, बस एवढंच. पण मग संपूर्ण द्रावणाचा एकूण दाब कसा काढायचा? यासाठी आपल्याला डाल्टनच्या नियमाची मदत घ्यावी लागते. डाल्टनचा नियम सांगतो की एकूण दाब हा सर्व घटकांचा अंशतः दाबांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच आपण राऊल्टच्या नियमाने जे वेगवेगळे दाब काढले ना, ते फक्त एकमेकांमध्ये मिळवायचे की मिळाला आपल्याला एकूण दाब. तिसरा विभाग, एकूण दाबाचे समीकरण. चला, या मिश्रणामागचं साधा सोपं गणित समजून घेऊया. हे गणित आपण अतिशय शांतपणे आणि टप्प्याटप्प्याने सोडवूया. पहिल्या पायरीत आपण डाल्टनच्या नियमानुसार एकूण दाबाच्या बेरजेपासून म्हणजेच PT = P1 + P2 पासून सुरुवात करतो. दुसऱ्या पायरीत आपण P1 आणि P2च्या जागी राऊल्टच्या नियमाची मूल्ये टाकतो. आता तिसरी पायरी खूप महत्त्वाची आहे बरं का. आपल्याला माहिती आहे की मोल फ्रॅक्शनची बेरीज नेहमी 1 असते. त्यामुळे आपण x1च्या जागी 1 - x2 लिहितो. आणि चौथ्या पायरीत थोडीशी गणिताची जुळवाजुळव केली की आपल्याला एकूण दाबाचं एक अतिशय सुंदर आणि सोपं अंतिम समीकरण मिळून जातं. आता हेच गणित आलेखावर कसं दिसतं ते पाहूया. ही जी सरळ सलग रेषा दिसते ना, ती दोन घटकांच्या शुद्ध बाष्पदाबांना अगदी अचूकपणे जोडते. हे एक परिपूर्ण आदर्श चित्र आहे. जणू काही सगळं जग गणिताच्या नियमानुसार तंतोतंत चालतंय आणि मध्ये कोणताही अडथळा नाही. पण थांबा, निसर्ग नेहमी असा गणितासारखा परिपूर्ण वागतो का? याचसाठी आपला चौथा विभाग आहे, आदर्श आणि गैर-आदर्श द्रावणे, वास्तवाची जाणीव. कल्पना करा, एका पार्टीत दोन वेगळे ग्रुप्स आलेत. जर ते एकमेकांत अगदी सहज मिसळले आणि त्यांच्यातलं अंतर अजिबात बदललं नाही तर तेवढीच जागा व्यापली जाईल. आदर्श द्रावणांचं अगदी असंच असतं. 10 मिली आणि 15 मिली द्रव मिसळला की बरोबर 25 मिली द्रावण मिळतं. पण खऱ्या जगात म्हणजे गैर-आदर्श द्रावणांमध्ये रेणू एकमेकांना एकतर जवळ खेचतात किंवा दूर ढकलतात. त्यामुळे अंतिम आकारमान 25 मिलीपेक्षा थोडं कमी किंवा जास्त असू शकतं. या दोन द्रावणांमधला फरक आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. गैर-आदर्श द्रावणं राऊल्टच्या नियमाचं पालन करत नाहीत. तसेच त्यांच्यात उष्णतेचा आणि आकारमानाचा बदल शून्य नसतो. असं का होतं बरं? कारण नवीन रेणूंमधल्या इंटरॅक्शन्स जुन्या रेणूंपेक्षा एकतर कमकुवत असतात किंवा जास्त मजबूत असतात. पाचवा विभाग, नियमातील विचलन. हे विचलन धनात्मक किंवा ऋणात्मक कसं असू शकतं ते आता आपण पाहूया. या दोन आलेखांची तुलना करून पहा. जेव्हा दोन द्रवांच्या रेणूंमधला नवीन आकर्षण कमकुवत असतं तेव्हा ते रेणू द्रावणातून अगदी सहजपणे निसटून बाष्प बनतात. त्यामुळे बाष्पदाब अपेक्षेपेक्षा वाढतो आणि आलेखात असा वरच्या दिशेने फुगवटा दिसतो. यालाच आपण धनात्मक विचलन म्हणतो.
याउलट जेव्हा नवीन आकर्षण जास्त मजबूत असतं तेव्हा रेणू एकमेकांना घट्ट धरून ठेवतात. मग बाष्प कमी तयार होतं आणि आलेखात असा खालच्या दिशेने खड्डा पाहायला मिळतो. हे झालं ऋणात्मक विचलन. परीक्षेच्या दृष्टीनं ही खऱ्या रासायनिक उदाहरणांची जोड कायम लक्षात ठेवा. इथेनॉल आणि ॲसिटोनचं मिश्रण हे धनात्मक विचलनाचं एक उत्तम उदाहरण आहे, जिथे रेणूंमधलं आकर्षण कमकुवत होतं. तर दुसरीकडं फिनॉल आणि ॲनलिनच्या मिश्रणात मजबूत आकर्षण निर्माण होतं, जे ऋणात्मक विचलन दाखवतं. ही उदाहरणे तुम्हाला थेट विचारली जाऊ शकतात बरं का. चला आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, 6वा विभाग, ज्ञानाची चाचणी. आतापर्यंत जे शिकलं त्याचा परीक्षेसाठी कसा उपयोग होतो ते पाहूया. हा प्रश्न पहा. 2 बाष्पशील द्रवांच्या मिश्रणासाठी राऊल्टच्या नियमासंदर्भात खालीलपैकी कोणतं गणितीय समीकरण योग्य आहे? आठवा बरं, मगाशी आपण ते 4 टप्प्यांचं गणित सोडवलं होतं, जिथे आपण एका समीकरणात दुसऱ्याची मूल्य टाकून अंतिम सूत्र काढलं होतं. अगदी बरोबर. अचूक उत्तर आहे पर्याय ए. मगाशी आपण जी गणिताची मांडणी केली त्यावरून हे उत्तर थेट मिळतं. हे समीकरण आपल्याला सांगतं की द्रावणाचा एकूण दाब काढण्यासाठी आपल्याला फक्त दोन्ही शुद्ध द्रवांचे दाब आणि कोणत्याही एका घटकाचा मोल फ्रॅक्शन माहिती असणं पुरेसं आहे. आता हे शेवटचं आव्हान. हा प्रश्न हेन्रीच्या नियमावर आधारित आहे, जो वायूंच्या विद्राव्यतेशी जोडलेला एक अत्यंत सोपा आणि थेट नियम आहे. आपल्याला हेन्रीच्या नियमाचा स्थिरांक दिलाय आणि 1 बार दाबावर पाण्यात वायूची विद्राव्यता म्हणजेच सॉल्युबिलिटी काढायची आहे. इथे आपण विद्राव्यता S बरोबर स्थिरांक KH गुणिले दाब B हे अगदी साधं सूत्र वापरणार आहोत. म्हणजेच 7 गुणिले 10⁻⁴ गुणिले 1 आणि उत्तर अगदी डोळ्यासमोर आहे. 7.0 गुणिले 10⁻⁴. पाहिलंत किती सोप्पं आहे. सूत्रांचा योग्य वापर केला की कठीण वाटणारे प्रश्नही अगदी सेकंदात सुटतात. तर आज आपण बाष्पदाब, राऊल्ट्सचा नियम आणि द्रावणांचं प्रत्यक्ष वास्तव हे सगळं सविस्तर पाहिलं. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट सांगतो. जर निसर्गात खरोखरच परिपूर्ण आदर्श द्रावणं मिळणं इतकं दुर्मिळ असेल, तर मग आपण बनवलेले हे गणिताचे अचूक नियम आपल्याला नक्की काय शिकवतात? विज्ञानातले हे अचूक नियम आणि प्रत्यक्षातलं गुंतागुंतीचा रासायनिक वास्तव यांच्यातला हा खेळ खरोखरच थक्क करणारा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.